रूप पाहता
ऐसा भाव दे काही काय केलो एक देशी गुणदोषी संपन्न पडे तेथे तुझिया पाया करी वायान वजेसे काय केलो एक देशी गुणदोषी संपन्न तुका म्हणे विषमे सारी ठाणे धरी जीवासी काय केलो एक देशी गुणदोषी संपन्न विठ्ठल सेवेकरता निरूपणाकरता चिंतनाकरता सादर केलेला अभंग सर्वांच्या परिचित असेल नसेल संत तुकाराम महाराजांचा गाथेतील 4 चरणांचा अभंग आपण सेवेकरता सादर केलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भगवंताच्या व्यापक दर्शनाच्या भावनेची मागणी करतात। विठ्ठल वैकुंठवासी सद्गुरु काशीनाथ बाबा नाठे, सद्गुरु एकनाथ बाबा चव्हाण गुरुजी या साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये आपण
नामचिंतनाचा हा सुयोग प्राप्त झालेला आहे. मला सुयोग नाही प्राप्त हो. थोडक्यासाठी 1 तासाला 9:20 ला मला गाडी आहे. 1 तास मला खुश ठेवा विठ्ठल. बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी विस्तृत चिंतन न करता अभंगाच्या पदापदाचं चिंतन आपण अगदी तासाभरामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन होईल त्या त्यावेळी ज्याला ज्याला हात असतील, ज्याला ज्याला मुखाने बोलता येत असेल, हाताने टाळी आणि मुखाने नाम गायला मात्र विसरू नका. विठ्ठल अशी टाळी इमानदारीमध्ये शेवटपर्यंत वाजवा म्हणजे झाले. अशी टाळी जर इमानदारीमध्ये तुम्ही अशी शेवटपर्यंत वाजवली, इमानदारीत कीर्तन 9च्या आतमध्ये पण जर तुमच्याकडून टाळी वाजवण्यामध्ये बेईमानी झाली तर कदाचित माझ्याकडून सुद्धा 9चे नाही मी वाजवणार, मला घरी जायचे. चिंतन वेळेवर संपलं पाहिजे, आटोपलं पाहिजे. याकरता भजना करता कंजूसपणा करू नका. विठ्ठल परमार्थाच्या अंतरंग विश्वामध्ये परमार्थिक जीवनाच्या समृद्धतेकरता, जीवन परिपूर्ण होण्याकरता आपल्या जीवनामध्ये एक भाव नावाची संवेदना जागृत होणं काय आहे गरजेचे. परमार्थाचा प्रवास ज्या वेळेला आपण सुरू करतोय, ठीक आहे, आता बदलू नका अजिबात. भाव नावाची संवेदना जागृत होणं अत्यंत काय आहे गरजेचे. एक महत्वाचं वाक्य सांगत होतो, जिथं ज्ञानाचा प्रांत थांबतो, जिथं विचाराचा प्रांत थांबतो, तिथं भावनेचा प्रांत काय होतो सुरू होतो. म्हणून माफी मागतो. काल्याचं कीर्तन म्हटलं की गवळण घेतली पाहिजे, नाही घेतली तर कमीत कमी गवळण सांगितली तरी पाहिजे. गवळणीशिवाय काल्याला पूर्णता येत नाही. सोपं करू का? आपली ही भजनी मंडळी असतात, ते शेवट आल्यानंतर ते म्हणतात आता घ्या. काय घ्या? चहा नाही, काय म्हणतात आता गवळणी घ्या. गवळणी शिवाय भजनाला पूर्णता नाही, सप्ताहाला पूर्णता नाही. त्याचं कारण असे, अभंग हे ज्ञान प्रदान आहे आणि गवळण ही भावना प्रदान आहे, प्रेम प्रदान आहे. विठ्ठल प्रेम हा जीवनातला एक अतिउच्च टप्पा आहे. प्रेमानं आम्हाला जग जिंकता येतं. नव्हे देवाला सुद्धा आम्हाला प्रेमानेच जिंकता येतं. आता प्रेम राहिलंच नाही, बोलण्यात राहिलं नाही, दिसण्यात राहिलं. खाली येऊन बोलू का? आता प्रेम नाही, माणसं एकमेकाच्या जशी काय अंगावर येतात, कुणासारखी सांगू का? तुम्हाला कळलं असेल. प्रेम राहिलं नाही. आता घरात जा, कुणाच्या घरात गेला, प्रेम नाही हो. घरामध्ये बहिणीचं भावावर प्रेम राहिलं नाही, भावाचं बहिणीवर प्रेम नाही, मुलांचं आईवर नाही, वडिलांवर प्रेम नाही. आता प्रेम आहे ते फक्त कशावर आहे? पैसा. जमिनीला भाव वाढला,
2-4 गुंठ्यापायी 2-4 लाखापायी सख्खी बहीण भावाला सांगते, दादा 5 लाख घेईन सहीचे. तुला लाज वाटत नाही? अरे पुढे रक्षाबंधन आहे, पुढे भाऊबीज आहे, आज तुला काही वाटणार नाही. पण सगळ्या घरामध्ये ज्या वेळेला सगळे दादा आपल्या ताईला भाऊबीज करायला जातील त्यावेळेला तुला कळेल, ताई हे भावाचं नातं तू एक 5-2-4 लाखापायी विकलंस आणि त्या दिवशी तू ढसा रडशील. प्रेम द्या ना एकमेकाला, एकमेकाशी संवाद करा, चर्चा करा. लहानपणी आपल्या वडिलांना खाऊ आणला, तुम्ही वाटून घेतला. एक दप्तर तुम्ही 2-4 वापरलं ना, लहानपणी वापरलं ना. लहानपणी तुम्ही एकमेकाला सांभाळून घेतात. पैसा आला आणि तुम्ही नाती रक्ताची तोडताय. तुम्हाला कसं काही वाटत नाही हो? काय लागतं काय आता सध्या माणसाला? आता सध्या मी पाहतो ना, प्रेम म्हणजे म्हाताऱ्या माणसाला मिळतच नाही. ही वयस्कर मंडळी येत नाही, मी बरीच पाहतो याच्यामध्ये. त्याला प्रेम नाही हो, नुसती त्यांची चेष्टा आहे, चेष्टा. घरातली माणसं तोडून बोलतात. कुठं जा म्हाताऱ्या माणसाला अगदी उद्धाटून बोलतात सगळं. काही लागतं उतारव्यामध्ये 5,000 रुपयाची पान सुपारी, यापेक्षा काही लागत नाही. प्रेमानं 2 शब्द जर म्हाताऱ्या माणसाला जर विचारलं, बाबा कसे आहात, काय वाटतं सांगा ना, किती मन भरून येते यांचं. तुमच्या घरात नातू असेल त्याला विचारा, तो म्हणेल अरे घरात आजा नाही का मजा नाही. नातू म्हणेल तुमचा. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला ते घोडागाडी करतं आणि असं गरगर फिरवतं की नाही. बापाची 15 लाखाची गाडी असू द्या, पण त्याला माहिती आजोबाच्या हातात हात घालून शाळेत जाण्याचा आनंद वेगळा आहे. कुठेतरी एका कट्ट्यावर बसायचं, शाळा सुटल्यानंतर गप्पा मारायच्या, बस भेळ घ्यायची, चणे घ्यायचे, वाटाणे घ्यायचे, शेंगदाणे घ्यायचे, दोघांच्या गप्पा असतात. मी व्हॉट्सअपवरती एक वाक्य वाचलेलं, आजोबाचा आयुष्यातला शेवटचा जर मित्र जर कोण असेल तर नातू आहे, आणि नातवाचा आयुष्यातला पहिला मित्र जर कोण असेल तर आजोबा आहे. बरं का? दोघांचं कॉम्बिनेशन फार जुळत असतं. हे हाफ तिकीट असतं आणि एक जाण्याच्या रंगावर असतो, एक येण्याच्या रंगावर. एकाचे दात पडत जातात आणि एकाचे झोपत जातात, पण दोघांचे विचार मात्र सारखे असतात. आजोबा आजी जर बाहेर गेले ना, तर दिवसभरामध्ये मम्मी आजी कुठे गेली, आजोबा कुठे गेले, तावो फोडणारी ती लेकरं. त्यांना कळतंय आजोबा आजीला नेमकं काय. ज्याने प्रेमाची भुकेली माणसे, आणि तुम्ही आता प्रेम एकमेकांना द्यायला तयार नाही. प्रेम म्हणजे सामान्य नाही जे तुम्ही सहज एखाद्याला आय लव्ह यू बोलता आणि सोडून देता. हे काय प्रेम झालं का? हे प्रेम त्याला म्हणतात जे भगवान कृष्णावरती आमच्या गोपीने करावं. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला गोकुळ सोडून मथुरेला जातात, भगवंताच्या 1 कोटी गायी ढसा देवा करता रडतात, याला प्रेम म्हणतात. एक दिवस उद्धवाला सांगितलं, उद्धवा गोकुळात जाऊन ये रे, खूप आठवण येते आज. देवाला आपली आठवण येणं म्हणजे किती भाग्याचं आहे. हा साक्षात कृष्णाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहतात. भगवंत रडायला लागले. देवाचं लग्न पाहून उद्धवाला थांबवलं नाही, तो निघाला. निघाल्यानंतर दर नजर करत तो गोकुळाकडे आला. गोकुळाकडे आल्यानंतर त्या गवळणीनं पाहिला, त्याला कृष्ण भासला. त्या कमका डोळ्यानं त्याला पाहतात, आमचा जणू काय कृष्ण आला. पण समोर आल्यानंतर परिचय झाला, हा उद्धव आहे. त्याने कृष्णाला आणलं नाही. उद्धव चिडला, भक्तीचा अहंकार होता त्याला. तुम्हाला सोपं वाटते का देव भेटणं? भक्ती करावी लागते, पराकाष्ठेच्या कोटीला भक्तीला न्यावी लागते, तेव्हा पुढे कृष्ण भेटत असतो. तो सहजासहजी डोळ्याला लागत नाही आणि त्याला मनानं ध्यान करावं लागतं, एकाग्र व्हावं लागतं. आणि मग गवळणीला हे सहन झालं नाही. ते गवळण अशी जोरात ओरडली, अरे उद्धवा शांत बस,
तुला वाटतं आमचं कृष्णाचं प्रेम नाही का आमच्यावरती? आमचं कृष्णावर प्रेम नाही का? अरे ज्या मनानं कृष्णाचं ध्यान करायचं म्हणतोस ना आई, गोकुळ सोडून ज्या दिवशी मथुरेला हा कृष्ण निघून गेला ना, त्या दिवशी एकटा नाही गेला, आमचं मन घेऊन गेला. त्याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे समर्पण आहे, समर्पण. प्रेमाचा अतिउच्च गाभा सांगू का? प्रेमाच्या भावनेनं जो बद्ध जीव आहे त्याला मुक्त करता येतं. कशानं? प्रेमानं. पण पुढचा आहे का? या भावनेतली शेवटची ताकद अशी आहे, मुक्त असलेल्या परमात्म्याला बद्ध करतं, त्याचं नाव प्रेम आहे. विठ्ठल भगवंताकडे जाण्याचे जे अनेक मार्ग आहेत. पहिलं सांगितलं कर्मशक्ती, दुसरी ज्ञानशक्ती, तिला संयम शक्ती म्हणतात, विचार शक्ती म्हणतात, आणि शेवटची आहे ती भाव नावाची शक्ती. थोडं नीट आहे का? कर्मशक्तीनं सुद्धा आपल्याला देवाकडे जाता येत, प्रश्नच नाही. कर्मण्येव संसिद्धिमाश्रितः जनकादया देख पहा जनकाधिक ज्ञानोबारायांचं म्हणणे, ते सुद्धा या कर्मानं मोक्ष सुखाला पावती झाले. ज्ञानोबारायांचं म्हणणे, राजा जनकासारखे ज्यांना मोक्ष मिळाला, हा कशाच्या आशेने? म्हणून आमच्या साधू संतांनी आम्हाला सांगितलं कर्म करा. आमच्या साधू संतांनी आमच्या गीतेनं आम्हाला निष्क्रिय नाही बनवलं, आम्हाला निष्काम बनवलं. वाक्य नीट आहे का? आमच्या साधू संतांनी आम्हाला निष्क्रिय नाही बनवलं. आम्ही प्रमाणाचा अर्थ वेगळा लागला, हा भाग वेगळा आहे. आम्ही म्हणतो नरगती सायास दावेवलन करा. अरे पण ताईचं पैसोनी करा, एकत्रित जमतं का? आवडी अनंत कधी आळवलास का? हे बोलणं सोपं आहे. कधीतरी याच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन पाहता चिंतनाच्या बैठकीमध्ये काय आनंद असतो. विठ्ठल म्हणून आपल्याला नेमकं कर्म नेमकं कसं करावं हे आमच्या गीतेनं शिकवले. सध्या काय झाले, वारकरी निष्क्रिय नाही झाला म्हणता येणार नाही असं, पण निष्काम पण झाला नाही एवढं मात्र नक्की. कारण सध्या कर्म जर निष्काम निरअभिमान वृत्तीने जर आपण केलं तर ते कर्म आपल्याला देवाकडे नेतं. दुसरं हे ज्ञान, ते ज्ञानही आपल्याला देवाकडे नेतं, प्रश्नच नाही. तिसरा जो भावनेचा मुद्दा आहे, ज्याला भावशक्ती म्हणतात, थोडस परत माघारी या. कर्मशक्तीनं आपल्याला देवाकडे जावं लागतं, ज्ञानशक्ती आपल्याला देवाकडे जावं लागतं. पण भावशक्तीतली ताकद ही आहे की देव आपल्याकडे येतो. ही भावनेतली ताकद आहे. तुका म्हणे भाव, तुका म्हणे भाव, चांगलं कलाकारांनी वाजवलं, टाळी वाजवायची. या कलाकारांना काही लागत नाही हो. त्यांच्या कलेला जर तुम्ही दाद दिली ना, टाळी वाजवली ना, बस हृदय भरून येतं, असा प्रसन्न होतं त्यांचं हृदय.
फक्त तुम्ही टाळी वाजवायची. पण या कलेसाठी आपलं सर्वस्व वाहिलेलं आहे. कलाकाराला तुम्ही हे देता म्हणजे काय त्यांची कला विकत घेतली असं नाहीये, पण त्यानं कलेला जे आत्मसमर्पण केलंय हे महत्वाचे. गायक असतील, वादक असतील, त्यानं चांगलं गायलं, वाजवलं, खरंच टाळी वाजवत जा. एकदा वाजवा गोड. भावशक्तीचा उदय ज्यांच्या अंतःकरणात झाला ना, त्यांना देवाकडे नाही जावं लागलं, देव त्यांच्या घरी आला. मग विदुराचं जीवन असेल, शबरीचं जीवन असेल. तुम्ही शबरीचं चरित्र थोडस बारकाईनं वाचा, खरं गोड चरित्र आहे. लहानशी शबरी या मुलींसारखी लहान असेल. शबर राजाची ही कन्या, तिचं नाव शबरी. जशी पर्वताची पार्वती, जनकाची जानकी, तशी शबराची शबरी लहानशी. लहान वयामध्ये लग्न ठरलं आणि वडिलांना तिच्या हळदीला 200 बोकड आणलं. आताच बोकड आणतात असं काही नाही, तेव्हापासून आणलं. 200 बोकड आणलं. तिला माहित नाही हे आपल्या हळदी करता मेजवानी म्हणून आणलंय. ती कळत नसल्या कारणानं त्यांच्याबरोबर रोज खेळायची. आता कधी हळदीला कापतील तेव्हा कापतील, तिला माहित नाही. एक दिवस तिनं आईला विचारलं, आई काय ग, हे एवढे बोकड कशा करता आणले? म्हणे तुझ्या वडिलांना विचार जा. वडिलांना सांगितलं, अगं लेकी तुझ्या लग्नासाठी हळदीला पाहुण्यानं मेजवानी म्हणून आणलं. लहानशी लेक, विचार किती मोठा असेल पहा. तिनं विचार केला, माझ्या लग्नासाठी जर या 200 बोकडाचा जीव जात असेल, बस त्यापेक्षा लग्न न केलेलं बरे ना. तिनं त्यागलं आणि निघाली. कुठं जायचं, कसं जायचं माहित नाही, पण अंतःकरणामध्ये सद्भाव असेल तर रस्ता दाखवण्याची जी जबाबदारी असते ती भगवंताची असते. घरच्यानं शोधू नये म्हणून दिवसा झाडावर लपायचं, रात्रीचा प्रवास करायचा. कधी कधी असं कर्म उदयाला येतं, स्वप्नात पण नसतं की आपल्याला साधू संतांच्या भेटी होतील. मी गेली 17 ते 18 वर्ष कीर्तन करतोय. मला फक्त मी या आमच्या आनंद संप्रदायाची हे जी अध्वर्यू मंडळी नाव माहिती पाहिलं नव्हतं, पण त्यांच्या या भूमीमध्ये आपल्याला कीर्तन करण्याचा योग येतो. पण कर्म उदयाला आलं मग श्री गुरु अपयसा भेटीची म्हणतात ना. शबरीचं कर्म उदयाला आलं आणि त्या शबरीनं झाडावरून काही दृश्य पाहिलं. तिनं पाहिलं एक आश्रम आहे. आश्रमामध्ये काही साधू ऋषी मुनी आहेत, प्रसन्न आहे. काही नाही त्यांच्याकडे, नाही राहायला चांगलं घर, एसी नाही, बंगला नाही, गाडी नाही, काही नाही. मग प्रसन्न कशाने ही मंडळी? वार्षीय विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा जो निरवचारू संतोषित. 2 महिने पाऊस नाही पडला, नदी आटून जाते. 4-8 महिने पाऊस नाही पडला तर वाहणारी नदी थांबून जाते. आणि 2 वर्ष पाऊस नाही पडला तर समुद्र सुद्धा काय मान हलवताय, कसा हलवतो? तो कायम तृप्त आहे. संत तसे कायमचे तृप्त आहे. संतुष्ट सतत योगी यदा आत्मा दृढ निश्चय. प्रसन्न साधू असणार, काही नाही पण समाधान आहे. हे तिनं पाहिलं आणि हे समाधान आपल्याला मिळालं पाहिजे. मग कसं मिळणार? म्हणून तिनं सेवा करण्याची संधी मिळवली. सेवा कधी करायची? जेव्हा साधू संत ऋषीमुनी झोपतील, पहाटे लवकर उठायचं. तुम्हाला सगळा इतिहास माहिती, सणा समाज रांगोळी सगळं करायचं. बरेच दिवस लोटून गेले आणि नेमकं मदंग ऋषीने हे पाहिलं. हे नेमकं कोण करतोय? पहाटे लवकर उठले आणि शबरीला बरोबर पकडलं. लहान सिले बरोबर कोण करतो? मी शबराची मुलगी शबरी. माझ्या लग्नाकरता 200 बोकड आणलेलं. मला पाहावलं नाही.
म्हणून मी लग्न न करण्याचा निर्णय घेऊन मी या रानात पळाले. पतंग ऋषीने विचार केला, काय आत्मा दिव्य असेल हा. लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला प्रेमानं आणि सांगितलं, इथं राहशील का? छोटीशी आता ती आदिवासी मुलगी असल्या कारणाने जागेवरती झोपडी बांधली आणि राहायला लागली. न कळत सेवा घडून गेली. संत समागमी एकाकी परी व्हावे त्यांचे वारी श्वालयाती. न कळत का होईना सेवा घडली. एक दिवस असं झालं, मथंग ऋषीने सांगितलं, आता मी येतो. कुणाला काही साधनेबद्दल प्रश्न असेल तर मला विचार. प्रत्येकाने प्रत्येकाचे प्रश्न विचारले. एकाने म्हटलं, मला हरिपाठ अजून पाठ होत नाही. ज्ञानदेवा ज्यांनी रामकृष्ण म्हणी कधी कधी वैकुंठ मोहनी कसं केले, डायरेक्ट शेवटी जातो. कधी कधी अनंत आवडत जातं. जप तप कर्म क्रियानिर्म म्हटलं का पुढं जातो. हरिविना मागे. अजून हरिपाठात माझा गुंताळा होतो. नाही कळत. माझं चांगलं म्हणता येतं, पण अजून पुढं काय पाठ होत नाही. पाठ होत. दुसऱ्याला विचारलं, जप चालू आहे पण नामापेक्षा मनच जास्त माझं बोलतंय. त्याने काही उत्तर असेल ते दिलं. एकाने सांगितलं, माझं ध्यान काही लागत नाही, स्थिरावत नाही. प्रत्येकाने प्रत्येकाच्या अडचणी मांडल्या. शबरी एका कोपऱ्यामध्ये बसले आणि शबरीला विचारले की ये तुझा काही प्रश्न आहे का? एक वाक्य नीट ऐका. प्रश्न काय असतो हा शबरीला प्रश्न पडला. प्रश्नच नाही ना तिच्याकडे. तिला माहितच नाही प्रश्न काय असतो. शबरी जवळ येते आणि जवळ आल्यानंतर हात जोडला, गुरुजी मला यातलं काही कळत नाही. गुरुजीने म्हटलं, कळत नाही हे बरे, आम्हाला बरंच कळतंय म्हणून आम्ही मागे आहोत. शबरीच्या घरी देव काय येतात ते शबरीला कळत नाही हे लक्षात ठेवा. आपण कधी सद्गुरूंच्या समोर म्हणा, खरंच बाबा मला अजून यातलं काहीच कळत नाही, कळत नाही, खरंच कळत नाही. घरी आई म्हणते कळत नाही. शाळेत गेलो बाई म्हणतात तुला काही कळत नाही. मीटिंगला गेलो पोरं म्हणतात बाबा तुला काही कळत नाही. अरे कधी काळाचं कळत नाही आपल्याला आयुष्यभर. म्हणते कार्यक्रम मागे एक लागायचं गोड, सारे कळत न कळतच घडले. असंच जीवन निघून जात. शबरीला कळत नव्हतं त्यातलं काय. बाबाने सांगितलं, लेकी घाबरू नकोस, तुला कळत नाही हेच तर माझं तुझ्यावर प्रेम आहे. सांगितलं, बाबा मग मी काय करू? बाबाने सांगितलं, लेकी तू काही करू नकोस, तुझ्याकडून सेवा घडली. तुला माहिती नाही या मंडपात जर काही पडलं असेल ना तर उचलण्याकरता लाजू नका. पत्रावळी असेल, कचरा असेल, सतरंजी असेल, उचला. यानं शबरीला देव भेटलाय बरं का. तुम्ही म्हणू नका सप्ताहाचा कचरा काढला, पत्रावळी उचलली, काही करा तुम्ही, वायाला जात नाही. इथं काही करा, तुमचं वायाला जात नाही. संसारात तुमचं सगळं करा आणि वायाला गेल्याशिवाय विठ्ठल गुरुजीने म्हटलं की काही नको करू, पण तुला भगवान प्रभू रामचंद्र दर्शन देण्याकरता येतील. आता ऐकावं. गुरुजी निघून जातात. शबरी झोपायला जाते. रात्रीचे 8:35 झाले. शबरीनं अंथरून टाकलं. इथं झाले तो म्हटलं अंथरून टाकलं आणि शबरी झोपायला लागली. आता त्या वेळेला काही मोबाईल नव्हता, म्हणजे डाटा संपवायला रेंज नव्हती, नेटवर्क नव्हता, काहीच नव्हतं. त्यामुळे शबरी आरामात अगदी ते देवाचं चिंतन करत अशी झोपली जाणार. आणि इतक्यात तिच्या बुद्धीमध्ये अशी एक कल्पना आली. गुरुजी म्हणाले, रामप्रभू तुला भेटायला येतील, पण कधी येतील हे सांगितलं. झोपच उडाली तिची. आज जर आले आणि झोपलो आपण आणि देव गेले बघ असं म्हणतात. शबरी भगवान प्रभू रामचंद्राच्या भेटीपर्यंत कधीच झोपली नाही, कधीच नाही.
माझा देव इकडून येईल तिकडून येईल. झोपली नाही ती गोरं दिली तो सगळा भाग वेगळा. अध्यात्म महत्वाचं आहे असं म्हणतात. तिनं सगळं सडा समाजन रांगोळी हा भाग एक लौकिक आता झाला. पण ऐका, रामाला कधी पाहिलं नव्हतं, पण तिला आता राम भेटण्याची गरज पण नव्हती. का? अखंड रामाचा ध्यास लागला. मन हे झाले पूर्ण विठ्ठलची झाले, विठ्ठलची झाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीस आले. एवढ्या उच्च अवस्थेला भाव तिचा पोहोचला. पुढच्या अवस्थेमध्ये भगवान प्रभू रामाला यावं लागले. का? त्या भावनेचा हा उच्च टोक आहे बरं का. भावनेचा अति उच्च टोक की देव आपल्या घरी येतो. या भावनेमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे पैलू आहेत. पण तुकाराम महाराजांना सांगायचंय, आपल्या अंतःकरणातला भाव किती व्यापक असावा, किती प्रगल्भ असावा, हे महाराज सांगत असताना अभंगाचं पहिलं चरण खर्च करतात. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. जिकडे पाहे तिकडे देव दिसावा असं महाराजांचं म्हणणं नाहीये. महाराजांना म्हणायचे, जिकडे तिकडे पाहे देव ऐसा भाव, असं माझं अंतःकरण, असं माझं हृदय तयार कर की जिकडे पाहावं तिकडे मला काय दिसावा, देव दिसावा. देव सगळीकडे आहे मुळात, पण महाराजांचं म्हणणं कसं पहा, जिकडे पाहे तिकडे देव दिसावा असं म्हणणं नाही. हे दिसण्याकरता माझं अंतःकरण तसं बनवा हे म्हणणं आहे. परमार्थ मुळात आतून बदलण्याकरता ते. बाहेरल्या वेशे उत्तम दंडिले भितरी मुंडले तैसे नाही. बाहेरून बदलण्याकरता नाही, आतून बदलण्याकरता आहे. बाहेरचे बदल बरेच झाले, विज्ञान आले केले, मोबाईल आणला, अनेक बदल झाले. पण या बदलानं समस्या काय झाल्या, वाढल्या. मोबाईल आला, मोबाईलने समस्या संपल्या का वाढल्या? वाढल्या. लोकांना झोप लागायची सुखात आता लागत नाही. खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, नुसती तळमळ. या कुशीला त्या कुशीला, श्यामदाबाई इकडं तिकडं. मग मोबाईल घ्यायचा, रात्रभर जागायचं, कोरोना द्यायचा. एवढी चांगली तुमची गुणवान पुढे, त्याला का तुम्ही मोबाईल द्यायचा? एक गुण का? ही लहान लहान पोरं तुम्ही उभी केली. हे मोठं झाल्यानंतर डॉक्टर बनतील, वकील बनतील, मला माहित नाही, इंजिनियर होतील, अन्य काही होतील, हे मला माहित नाही. पण एक बोलू का,
ही मोठं झाल्यानंतर माणसं नक्की होती. आज लोक भरपूर झाली पण माणसं राहिलेली. हा माणसं बनवण्याचा कारखाना आहे बरं का. संप्रदाय म्हणजे हा माणसं बनवण्याचा कारखाना आहे. म्हणून यांना तुम्ही बिघडवू नका. यांना सुधारणं तुमच्या हातामध्ये. मोबाईलनं समस्या वाढवल्या. लोक म्हणतात पोरं बिघडली. माझं तुम्हाला उत्तर आहे, पोरं नाही बिघडली, तुम्ही बिघडला. शास्त्र सांगतं यद्यद्दा आचरती श्रेष्ठ तत्तदेवे येथ वडील जे करती. मागे मुंबईच्या त्या पट्ट्यामध्ये माझं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर अशी तरुण मंडळी एकत्र आली. आल्यानंतर एकानं माझ्या समोर अशी तंबाखू मळायला काढली. माझ्या समोर असं माझ्या समोर बोलता बोलता बोलते मानत गड्या चला म्हणजे कीर्तनात इज्जत दिली. कीर्तन झाल्यावर नाही दिली. मी विचार केला कुठं वस्तीला राहायचं, घरीच जायचं आपल्याला. आणि एवढ्यात त्याचा बाप आला. बाप आल्यानंतर त्या पोरानं अशी तंबाखू अशी मागत मला बरं वाटलं. चला महाराज अशी न झाले पण कमीत कमी बापाशी दूर. बापाला घाबरतो, आनंद वाटला. बाप निघून गेला. पुन्हा त्या मुलानं अशी म्हणायला घेतली, ठोकली. मी पाठीवर हात मारला. मानलं गड्या मला घाबरत नाही पण बापाला घाबरतोस. आनंद वाटला. त्याला सांगितलं महाराज तसं नाही, हे एक नंबरचं नालायक आहे म्हणे. बापाला म्हणला एक नंबरचं म्हणे नालायक आहे म्हणे. का? अरे म्हणे त्याच्या समोर जर मुलगी असती तर अर्धी घेऊन गेला असता. असे बरेच अजून बापे अजून कपात पितात. तांब्यात आम्हाला काय घेऊन एकत्र बसतात. बसण्याला म्हटलं विठ्ठल बदलायचे. विज्ञानाला समस्या वाढवल्या. आम्ही काय करायला घेतल्या त्या समस्येमध्ये गुंतायला लागलो. जग सुधारण्याच्या मार्गावर तुम्ही नका लागू. आता ते दिवस नाही राहिले. आता तुम्ही तुम्हाला सुधारण्याच्या मागे लागा. ते घड्याळ पुढे आहे का? मला घालवायला पुढे आहे ना? हो हो इकडे द्या लगेच तिकडे बघितलं जसं का पैसे वाटतात. जग बदलण्याच्या नादात तुम्ही आता सध्या लागू नका. तुम्हाला बदला, जग आपोआप बदलेल. बदलण्याची होईल अंगे आपण जो देव त्याशीच जग अवघे देव. त्याला देव शोधण्याची गरज नाही. तुझ्या दृष्टीला तुला देव तयार झाला की सगळीकडे तुझ्या नजरेत देवच आहे ना. हरीची आज असा तुला काही वेगळं शोधण्याची गरज नाही. बदलायचा आपण जग नाही बदलला. अगदी सोपं करतो. चला तुम्हाला माहित असेल काय झालं. एक दिवस ईद आली, ईद रमजान ईद. आणि अकबरानं बिरबलला सांगितलं बिरबलजी सब हरा दिखना मागता है. म्हणजे सगळीकडे काय पाहिजे, हिरवं पाहिजे. बिरबलाला सांगितलं काय हरकत नाही. त्यानं लगेच तो पेंटच्या दुकानात गेला आणि सगळीकडे हिरवा रंग दिला. त्यानं पाहिलं, राजानं खुश झाला. त्यानं म्हटलं असं सहज वरती पाहिलं आणि आकाश पांढरं दिसलं. त्याला सांगितलं बिरबल इसको आता इसको भी बरं थंडीत काम फुटला. त्याला काय करावं कळेना असं झालं. आता कसं काय म्हणे आठवडा राहिलाय आणि हे आकाश रंगवायचे. राजाला कसं कळलं नाही. नाही याला काही करता येणार. घरी आला, अंगावर घेतलं. अशी थंडी भरून आली, ताप चढला. बायको आली. कोणाची? बायको आली. हो काय हो हो असं म्हणजे अगदी नाही उठवलं. काय झालं काय एवढं ताप यायला? डोलो देऊ का? डोलो सध्या स्पेशल उठले. त्याने म्हटलं मला डोलो पण नको. म्हणजे झालं काय? आतून ताप आलाय, बाहेरून आलाय. नेमकं कसा आलाय सांगा ना. आता ती बिरबलाची बायको म्हणजे साधी नव्हती. बिरबल जर एवढा हुशार, ही बचत गटाचे अध्यक्ष होते. हुशार बाया डोकं सुपर. जिथं नवऱ्याचं डोकं बंद होतं तिथं बायांचं. आता म्हणून ते डोकं ते एवढं सुपर फास्ट चालतंय त्यांचं.
ते पैसे आलेलं 1500 अशा म्हाताऱ्या माणसं उशात तिकीट हात काढायचं तर 55-65 ला गेल्या. हा, आणि जसं त्याला कळालं सुनेला पैसे आलं 65 वरून 55 ला. हुशार हो तुम्ही. तिथून उडी मारून मागे आल्या. तरी याला माहितीच नाही आपलं खातं कुठल्या बँकेची, कुणालाच माहित नाही अजून. कधी पोस्टाचा माहिती नाही, कधी कुठल्या बँकेत. ते बँकेवाला यांना माहितात मी अक्षरशः माहितात. त्यातल्या त्या एकीला 500 येतात, दुसरीकडे येत नाही. मग येतात ती तिला नाही, तिला नको करते. काय का आलं का सारखी तिला टोचून टोमणं बोलायचं. आता येतात का तुम्हाला? ते आलं तर माझी बायको रातभर झोपली नाही, रातभर झोपली नाही, मला झोपू दिलं नाही. एक दिवस तिने मला उठवलं, सकाळ सकाळ जा पहिलं ते पेपर झेरॉक्स करून दे. याडा गुरुजींनी काय करू? गुरुजीने म्हटलं की काही नको करू, पण तुला भगवान प्रभू रामचंद्र दर्शन देण्याकरता येतील. आता ऐकावं ना. गुरुजी निघून जातात. शबरी झोपायला जाते. रात्रीचे 8:35 झाले. शबरीनं अंथरून टाकलं. इथं झाले तो म्हटलं अंथरून टाकलं आणि शबरी झोपायला लागली. आता त्या वेळेला काही मोबाईल नव्हता, म्हणजे उघड डाटा संपवायला रेंज नव्हती, नेटवर्क नव्हतं, काहीच नव्हतं. त्यामुळे शबरी आरामात अगदी ते देवाचं चिंतन करत अशी झोपली जाणार. आणि इतक्यात तिच्या बुद्धीमध्ये अशी कल्पना आली. गुरुजी म्हणाले रामप्रभू तुला भेटायला येतील, पण कधी येतील हे सांगितलं. झोपच उडाली तिची. आज जर आले आणि झोपलो आपण आणि देव गेले बघ असं म्हणतात. शबरी भगवान प्रभू रामचंद्राच्या भेटीपर्यंत कधीच झोपली नाही, कधीच नाही. माझा देव इकडून येईल तिकडून येईल, झोपली नाही ती. ती गोरं दिली तो सगळा भाग वेगळा, अध्यात्म महत्वाचा आहे असं म्हणतात. तिनं सगळं सडा समाजन रांगोळी हा भाग एक लौकिक अर्थ झाला. पण ऐका, रामाला कधी पाहिलं नव्हतं, पण तिला आता राम भेटण्याची गरज पण नव्हती. का? अखंड रामाचा ध्यास लागला. मन हे झाले पूर्ण विठ्ठलची झाले, विठ्ठलची झाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीस आले. एवढ्या उच्च अवस्थेला भाव तिचा पोहोचला. पुढच्या अवस्थेमध्ये भगवान प्रभू रामाना यावं लागले. का? त्या भावनेचा हा उच्च टोक आहे बरं का. भावनेचा अति उच्च टोक की देव आपल्या घरी येतो. या भावनेमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे पैलू आहेत. पण तुकाराम महाराजांना सांगायचंय आपल्या अंतःकरणातला भाव किती व्यापक असावा, किती प्रगल्भ असावा हे महाराज सांगत असताना अभंगाचं पहिलं चरण खर्च करतात. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. जिकडे पाहे तिकडे देव दिसावा असं महाराजांचं म्हणणं नाहीये. महाराजांना म्हणायचे जिकडे तिकडे पाहे देव ऐसा भाव, असं माझं अंतःकरण, असं माझं हृदय तयार कर की जिकडे पाहावं तिकडे मला काय दिसावा, देव दिसावा. देव सगळीकडे आहे मुळात, पण महाराजांचं म्हणणं कसं पहा, जिकडे पाहे तिकडे देव दिसावा असं म्हणणं नाही. हे दिसण्याकरता माझं अंतःकरण कसं बनवा हे म्हणणं आहे. परमार्थ मुळात आतून बदलण्याकरता ते
बाहेरल्या वेशे उत्तम दंडिले भितरी मुंडले तैसे नाही. बाहेरून बदलण्याकरता नाही, आतून बदलण्याकरता नाही. बाहेरचे बदल बरेच झाले, विज्ञान आले केले, मोबाईल आणला, अनेक बदल झाले. पण या बदलानं समस्या काय झाल्या? वाढल्या. मोबाईल आला, मोबाईलने समस्या संपल्या का वाढल्या? हो, वाढल्या. लोकांना झोप लागायची सुखात आता लागत नाही. हाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, नुसती तळमळ. या कुशीला त्या कुशीला शांताबाई इकडं तिकडं. मग मोबाईल घ्यायचा, रात्रभर जागायचं, पोरांना द्यायचा. एवढी चांगली तुमची गुणवान पोरे, त्याला का तुम्ही मोबाईल द्यायचा? एक गुण का? ही लहान पोरं तुम्ही उभी केली. ते मोठं झाल्यानंतर डॉक्टर बनतील, वकील बनतील, मला माहित नाही, इंजिनियर होतील, अन्य काही होतील, हे मला माहित नाही. पण एक बोलू का, ही मोठं झाल्यानंतर माणसं नक्की होती. आज लोक भरपूर झाली पण माणसं राहिलेली. हा माणसं बनवण्याचा कारखाना आहे बरं का. संप्रदाय म्हणजे हा माणसं बनवण्याचा कारखाना आहे. म्हणून यांना तुम्ही बिघडवू नका. यांना सुधारणं तुमच्या हातामध्ये. मोबाईलने समस्या वाढवल्या. लोक म्हणतात पोरं बिघडली. माझं तुम्हाला उत्तर आहे, पोरं नाही बिघडली, तुम्ही बिघडला. शास्त्र सांगतं यद्यद्दाचरति श्रेष्ठस्तत्तच देवे येथ वडील जे करती. मागे मुंबईच्या त्या पट्ट्यामध्ये माझं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर अशी तरुण मंडळी एकत्र आली. आल्यानंतर एकानं माझ्या समोर अशी तंबाखू वाढायला काढली. माझ्या समोर असं माझ्या समोर बोलता बोलते मानत गड्या चला बोले कीर्तनात इज्जत दिली. कीर्तन झाल्यावर नाही दिले. मी विचार केला कुठं वस्तीला राहायचं, घरीच जायचं आपल्याला. आणि एवढ्यात त्याचा बाप आला. बाप आल्यानंतर त्या पोरानं अशी तंबाखू अशी मागं लागली. मला बरं वाटलं, चला महाराजाशी न झाले पण कमीत कमी बापाशी दूर. बापाला घाबरतो, आनंद वाटला. बाप निघून गेला. पुन्हा त्या मुलानं अशी रडायला घेतली, ठोकली. मी पाठीवर हात मारला, म्हटलं मानलं गड्या, मला घाबरत नाही पण बापाला घाबरतोस. आनंद वाटला. त्याला सांगितलं महाराज तसं नाही, हे एक नंबरचं नालायक आहे म्हणे. बापाला म्हणला एक नंबरचं म्हणे नालायक आहे म्हणे. का? अरे म्हणे त्याच्या समोर जर म्हणली असती तर अर्धी घेऊन गेला असता. असे बरेच अजून बापे, अजून कपात पिका तांब्यात आम्हाला काय घेतलं. एकत्र बसतात, बसण्याला म्हटलं बचत गटाची अध्यक्ष होती ती. तिने म्हटलं असं घाबरू नका, तुमची बायको आहे, तुमच्या मागे उभं राहील. सगळीकडे हरा पाहिजे, सगळीकडे हिरवं दिसलं पाहिजे. कसं दिसणार? जमेल का? कशाला चिंता करताय? कल्याणचा बाजार, विठ्ठलवाडीचा बाजार कधी कामास येईल? चला माझ्या पाठी. सकाळ उजाडलं गावड्याला पाठी घेतलं, निघाली बाजार. काहीच नाही हो केलं. 10 रुपयाचा हिरवा चष्मा घेतला, बस. काहीच नाही. हे घ्या आणि राजा ज्या दिवशी बाहेर इजला पडेल, बस फक्त डोळ्यावर लावायचं. गुरुवारपर्यंत कामाला जाऊ नका, तुम्ही शुक्रवारी जीव आहे ना. ठीक आहे. ते 10 रुपयाचं चष्मा घेतलं आणि ते आलं बिलवर. राजा बाहेर निघणार, त्याने सांगितलं आपले डोळे सुकुमार आहेत, सध्या टेम्परेचर वाढले, गरमी वाढले, डोळ्यांना त्रास होऊ नये. आणि पटकन हिरवा चष्मा. राजा बाहेर आला आणि आकाशाकडे पाहिलं. आता आकाश कसं झालं होतं मला सांगा. आकाश हिरवं झालं होतं का दिसत होतं? मग जसं दिसतं तसं याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. जसं दिसतं तसं नसतं. बदललं कोण? आकाश बदललं नाही, पाहणाऱ्याची बदलायचं. आपण बदलायचे, जग नाही तुम्ही बदलू शकत. अशी कथा करत होती. कथा रामायण सुरू होत आणि बोलता बोलता नाथ महाराजांनी वर्णन केलं. आता रामायण आहे तिथं भगवान मारुतीराय असतात, रामायणाच्या बाजूला कथेला असतात उपस्थित.
याने सांगितलं अशोक वनातली फुलं ही पांढऱ्या रंगाची होती. बरोबर का? पांढऱ्या रंगाची होती. मारुती रायांना कीर्तन होऊन दिलं, प्रवचन होऊन दिलं. आता कीर्तनात प्रवचनात तुम्हाला कसं अटकायचं? मग चांगलं वाटत नाही. कीर्तन झाल्यावर लगेच तसं बोलायचं नाही, मग असं म्हणायचं वा खूप छान झालं, पण एक थोडी शंका आहे ती बोलू असं बोलायचं प्रेमानं. त्याला वाटलं पण नाही पाहिजे आपण हा मागून सुरा टाकते. हनुमंतरायानं काय डोकं चालवलं? हनुमंतराय म्हणतात बोला लागले, रामायण ऐकावं तुमच्या मुखातून. नाथ बाबा थोडी एक अडचण वाटली. ती अशोक वनातली फुलं म्हणजे ती पांढऱ्या रंगाची होती, तांबड्या रंगाची होती. नाथ महाराज म्हणतात तुझं म्हणणं बरोबर असेल, पण मला भगवंताचा प्रसाद आहे, मी तसं बोलला नाही. साळुंखी मंजूळ बोलत असेल, हे बोलवणारा लिहिणारा तोय माझ्या हातात थोडी काय. असं नाही नाथ महाराज, तिथं मी होतो म्हणून सांगतोय. स्वतः गेलेलो मी, मला तिथला अनुभव आहे. नाथ महाराज म्हणतात ते काही असो, पण मला हे बदलून जाऊ. कुठं वाटतंय? आई साहेबांना बोला, म्हणजे भगवती जानकीला बोलावलं. अगं माते सांग तू तरी. मी सांगितलं तांबड्या रंगाची. मातेनं सांगितलं हनुमंतराय तू सांगतोस ते चुकीचे, अरे निळ्या रंगाची होती. म्हणजे ज्याच्या जीवावर फॉर्म भरला तो अंगाचा बदलला, निळ्या रंगाची होती. दोघांच्यात वाद झाला. नाथ महाराज म्हणतात तुमच्या दोघांचं काहीतरी चुकते. पांढरा रंग बरोबर आहे. शेवटी राहू नाही प्रभू रामाला बोलवले. प्रभू रामचंद्राने सांगितलं ऐका. नाथ महाराजांचं म्हणणे बरोबर आहे. म्हणजे एवढ्या वर्ष झेंडा घेऊन यांच्या मागे राहिलो, काहीच आमच्या बाजूने काहीच निकाल नाही. देवाला सांगितलं आणि तसं नसतं. ऐका, जानकीला ज्या वेळेला रावणानं उचलून नेली त्यावेळेला मी कधी त्या माझ्या जानकी मातेला सोडवून आणता येईल असा रागानं तावानं हनुमंतराय गेलेला. रागानं डोळे लाल बंद झालेले, त्यामुळे सगळीकडे कसं दिसत होतं? लाल दिसत होत. आणि जानकी माझं चिंतन करत होती. पंढरीचा निळा लावण्याचा तिला सगळीकडे निळ्या रंगाची दिसायला लागलं. नाथ महाराज त्या समतेचं प्रतीक पाहतात. जशी दृष्टी असेल तशी तुम्हाला काय दिसते? सृष्टी. पण सृष्टी बदलण्यामध्ये वेळ न घालवता दृष्टी बदलण्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवा. जग नाही बदलायचं आपण. मी तुम्हाला विचारतोय, एक पोरीनं तुम्हाला एक प्रश्न विचारू. आकाशातल्या चांदण्या या काळ्या रंगाच्या असतात का लाल रंगाच्या असतात? आकाशातल्या चांदण्या कुठल्या रंगाच्या असतात? काळ्या का लाल? अरे पांढऱ्या रंगाच्या, बरोबर? पांढऱ्या. बरं काळी पांढऱ्या रंगाच्या असतात. पण ज्ञानोबा म्हणतात एखाद्याला काळी झाली ना तो चांदणी आधी म्हणेल. त्याच्या दृष्टीचा काय झाला तो दोष. हा दृष्टीचा दोष आहे. बदललाय कोण? हा बदललाय. जग जागेवर आहे. आपण बदलतो तसं जग आपल्याला दिसतं. दुसरं सांगितलं गाईचं दूध, बाहेर दूध पवित्र आणि गोड आहे, पण ते पिणाऱ्याला, काय पिणाऱ्याला मी सांगत नाही, त्याला ते कडू लागतं. ज्ञानोबांचं म्हणणे ते दुधाचे म्हणे कडू विख. ते विख म्हणजे त्याला कडू लागतं. ते दूध असतं ते त्याला कडू लागतं का? हा दोष कुणामध्ये? आपल्यामध्ये. मग हा दोष महाराज म्हणतात मला सगळीकडे देव दिसावा हा भाव माझ्या अंतःकरणामध्ये तयार होण्याकरता पहिल्यांदा देवा तुला काय करावं लागेल? ही विषमता दूर सारण्याकरता तुला माझ्या हृदयात ठाण मांडून बसावं लागेल. अभंगाच्या शेवटच्या चरणात तो कामने विषम सारे
तुका म्हणे विषमे सारी ठाणे तरी जीवासी. पहिल्या चरणातून आपण शेवटच्या चरणात उडी मारली. लोकांना बरं वाटतं कीर्तन म्हणजे उडी मारली. आता काय दरवाजा इकडे संतांचं घर आहे, त्याला कुठेही दरवाजे असतात. आपण मागच्या दरवाज्याला आता प्रवेश करूया. विषमता दूर झाल्याशिवाय समतेचं दर्शन होत नाही. द्वैत गेलं पाहिजे. अद्वैताचं दर्शन समोर आहे. विषमता गेली पाहिजे. ही विषमता आपल्यामध्ये घडलेली आहे, वाचलेली आहे. कसं असतं, शेवाळाच्या खाली पाणी असतं. पाणी कुठे? मग ते पाणी दूर केलं, शेवाळ दूर केली की पाणी जागेवर असतं. विषमता आणली कुठं? आपणच आणली. शेवाळ कुणापासून तयार झाली? पाण्यापासून. कुठल्या पाण्यापासून? जे रोज वापरात होतं त्याच्यापासून. का जे पाणी वापरात येत, जे साचलेलं पाणी असतं त्याला शेवाळ येते. म्हणून नुसतं साचू नका. आलं का बँकेत, आलं का बँकेत, साचवायचं नाही. वेळ आल्यानंतर तुम्हाला कॅनॉन असतं बघा एखादं, त्याला दरवाजा ठेवतात. का जास्त भरलं ना तर मग फुटण्याची शक्यता येते. म्हणून दरवाजा, मग ते दरवाजा कधी सप्ताहाला उघडायचे, सप्ताहाला. तसं जाऊ नका. जाताना 100-200 पावती तिकडे आहे का हो? जाताना 100-200 देऊन जायचं. एकाने मला 100ची पावती दाखवली सप्त्यात. किती दिवसाचा आहे? 7 दिवसात. म्हणजे 8व्या दिवशी आला. 100ची पावती दाखवली आणि मला सांगतो महाराज बघा 100ची पावती. 7 दिवस जेवला. बरं एकट्याने जेवला, 8 माणसं घेऊन जेवला. एक राईस प्लेट 50 ला पडा. आता पण 400 रुपयाचा रोज. दुपारी पण बंद झाली का? फक्त संध्याकाळी ना. म्हणजे 25 8 200, 25 रुपये साधी असं ना नाश्त्याची प्लेट. ती 25, 200 आणि हे 400 झाले किती? 600 आणि 800 तर म्हणजे साधारण 4200. बरोबर ना? 4800 जातो जेवला. पावती कितीची? 100ची. 4700 रुपये सप्त्यावाल्याला खड्ड्यात घातलं आणि पावती वर तोंड करून दाखवली 100ची. अरे हो, तुम्हाला वाटतं का 100 रुपयाला हा सप्ताह एवढी माणसं जेवू शकतात का? सांगा. अहो मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही नाही म्हणता, मग थोडं वाढवा. सप्ताह म्हटल्यानंतर खर्च असतो. तो काही एकट्याच आहे का हो? एक गायक आले, वाजवणार आले, हे सगळं महाराज मंडळी आले. खर्च आहे. हा खर्च कशाला माहितीये का? शेवाळ आले ती काढायला. खर्च सप्ताहाला नाही, ही तुमच्या आमच्या मनाला लागलेली शेवाळ. एखाद्या म्हटलं महाराज बोरिंग लावली, बोरिंग 70,000 पाण्याला खर्च आहे. अरे वेड्या, पाण्याला खर्च नाही. खर्च कशाला आहे? मोटरला खर्च आहे, वायरीला खर्च आहे. पाणी कुठे? पाणी जागेवर आहे. त्याला काढण्याकरता जी उपकरणं लागली याला खर्च किती झाला? 70,000. हे बघा, हे विषमता असते. हे दूर करण्याकरता खर्च आहे. बाकी कशा करता खर्च आहे? सांगा. बाकी सप्ताहाला थोडी काय लागते? सप्ताहाला लागत नाही. लोक म्हणतात अहो 4 लाख सप्ताह. अरे होऊ दे, 2 काय 4 जाऊ दे, पण ही गहाण घालवण्याकरता हेच काम करणं गरजेचे. दुसरं कशाला हा कचरा तुमच्या मनातला झाला नाही. म्हणून आठवड्यातून बैठक आहे, सत्संग आहे, एकादशी. तुम्ही जा. आपल्या मनाला झालेली जी मुरळ आहे, आलेली शेवाळ आहे, ही आठवड्यातून जाऊन का होईना, ती जाऊन ती शेवाळ का होईल हळूहळू, आणि तुम्हाला कोणी उत्पन्न होईल. महाराज म्हणतात तो देवा असं कर, करिया तिमिराचा नाश
तुका म्हणे विषमे सारी ठाणे धरी जीवासी देवा तू ठाण मांडला तरी या तिमिराचा नाश तोडी नाशा पाश हे सगळे विषम आहे बरं का तरी वास हृदयी ठाणे धरी जीवासी जीवाचा ठाण मांडून बस काय झालं विषमता गेल्याशिवाय समतेचं दर्शन होत नाही आपल्यातला देव बाहेर निघण्याकरता सुद्धा विषमता गेली पाहिजे ना देव कुठे पाणी कुठं होतं जागेवर देव कुठे आपल्यात पण बाहेर कचरा येतो काय झालं मंदिर बांधायला घेतलं तुम्ही होते नव्हते तेव्हा मला चांगलं आठवते गोळा काय दिला खायला काय दिलं दर्शन घेतलं आणि हे सगळे येतात ते सगळी चपला माझ्या कसं आपण मुलं एकाच बापाची लेकर तुका म्हणे खाणी एकाच खाणीतून आलेले आपण लेकर आहोत मग हे असं का आपल्या देवानं सांगितलं अरे माझ्या आधी तुला घेतलेलं त्या पाथरवाटाने शिडी घेतली आणि घाव घातला आणि तुझे काय झाले 2 तुकडे झाले तुला सहन करता आलं नाही एका सहन करावं लागतं लोक मार घातल्यानंतर काय काय बोलतात विचित्रे लोकांचं ऐकून काढू नका लोक ऐकतात अवघड असतं लोक काही बोलतात बोलताना महाराज हे असत का कसं का काय काय प्रश्न करतात घाबरतो मी त्याला जमत नाही त्याला नाही सण झाला तेव्हा तो धक्का बसला दगडाचे 2 तुकडे झाले तुझ्यानंतर मला दिसलं माझ्यावरती छिरी मारली हातोडं मारलं मी सहन केलं आणि मग माझ्यात देव आता मी विचारतो त्या दगडात देव आणला का होता होता तो मग आणण्याकरता आपले सद्गुरू तेच करतात काय करतात भक्तीची छिनी घेतात वैराग्याचा हातोडा घेतात आणि जे नको असणारं जे काही तुमच्यावरती असलेलं आवरण असेल जो मग असेल विक्षेप असेल हे सद्गुरू घालवतात आणि तुमच्या आणि माझ्यातला देव तुम्हाला जागृत करतात याला म्हणतात तुका म्हणे काय केलो एकदेशी गुणदोषी संपन्न पडे तेथे तुझ्या पाया कधी वाया नवजेसे ज्ञानेश्वर तुका म्हणे विषमे सारे ठाणे धरी जीवासी भैरवी नद्याची समजा असं जाहीर केलं असो अगदी 10व्या वेळामध्ये अभंगाचा चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला थोडस उशिरा आमचे आदरणीय संजय दादा केदारी यांच्या संपर्कातून महिला मंडळाने ही केलेली क्रांती बरं का टाळी वाजवली महिला आयोजक महिला मंडळ सगळीकडे बचत गटामध्ये महिला याच्यात महिला सत्यात बघायच्या तेवढ्या राहिले आता महिला सत्ता करतात सगळं चांगले महाराजांचे नातूंचे मंगेश दादा आणि जनार्दन दादा बरोबर ही सगळी परमार्थिक मंडळी वसा सांभाळणारी परंपरा सांभाळणारी कुठेतरी कुठल्या तरी सेवेचं पुण्य असेल का आज मला ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली
मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. गेली 45 वर्ष झाली हा सप्ताह सुरू आहे आणि महिलांच्या कार्यात येऊन 7 वर्ष झाली. म्हणजे ते 37 का 38 तुम्ही केले आणि 7 यांचं, म्हणजे बरोबर आता येणाऱ्या 5 वर्षांनी यांचा काही तपपूर्ती सोहळा. हा तपपूर्ती सोहळा महिलांना माझी अशी विनंती आहे असा साजरा कराल की कुणाची दृष्ट लागू नये. मी भगवंताला प्रार्थना करेन, बाबांना सांगेल बाबा असा भव्य आणि दिव्य हा सप्ताह झाला पाहिजे तपपूर्ती सोहळा या महिलांचा, आणि त्याकरता तुम्ही आणि मी जिवंत राहिलं पाहिजे. आणि हे पाहण्याकरता ऐका हे पाहण्याकरता कीर्तन माझं पाहिजे, मला कळलं पाहिजे ना कसा सप्ताह केला. अगदी असा आनंदाचा सोहळा तुम्ही पार पडा. तुम्हाला शुभेच्छा आहेत. मी पुनश्च एकदा तिथल्या आयोजकांचं, आलेल्या सर्व ग्रामस्थ, काही भाविक मंडळी, आमची गायनाचार्य, मृदंगाचार्य, गोड असे दोघांनी युती सांभाळली बाकी शेवटपर्यंत. थोडंसं दादा सिस्टम पहिले अगोदर चेक करत जा. खूप गोड सिस्टम आहे तुमची. थोडंसं गणित कुठंतरी चुकले. टाळी वाजवा दादांच्या. या टाळीनं गणित स्वभाव उद्योगद्या झालं. आमचे नाशिककर बाबा आहेत, ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे महाराज आहेत आणि काय तुमचे पायाची वासी पायीवरी बस माऊलींचा प्रसाद घेऊन आम्ही दारोदार निघत असतो. त्याच्यावर आमचं कोण म्हणतं दुसरं काय. माऊलींची लेकरं त्यांच्या भजनानं जे मिळेल ते घ्यायचं आणि निघायचं. परिचय तुम्हाला उद्या सकाळी मिळेल. आज काही मी म्हणू देत नाही, वेळ झालाय. परिचय तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हालाही बरं वाटेल. विठ्ठल जय जय.